टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, वाक्यांचे प्रकार। या व्हिडिओत आपण काही वाक्यांचे प्रकार पाहूयात। पहिला प्रकार आहे विधानार्थी वाक्य, दुसरा प्रश्नार्थी वाक्य, तिसरा प्रकार आज्ञार्थी वाक्य, चौथा प्रकार उद्गारार्थी वाक्य। प्रत्येक प्रकारचे काही वाक्य या ठिकाणी पाहू। विधानार्थी वाक्य म्हणजे स्टेटमेंट्स। तो शेतात काम करतो, ही वर्क्स इन द फार्म। सूर्य पूर्व दिशेला उगवतो, द सन रायजेस इन द ईस्ट। विधानार्थी वाक्यात केवळ एक विधान दिलेले असते। ती माझी बहीण आहे, शी इज माय सिस्टर। ती माझी बहीण आहे, शी इज माय सिस्टर। आणखी काही विधानार्थी वाक्याची उदाहरणे पाहूयात। त्याने आंबा खाल्ला, ही एट मँगो। त्याने आंबा खाल्ला, ही एट मँगो। मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र इज मुंबई। द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र इज मुंबई। यानंतर आपण वाक्याचा दुसरा प्रकार पाहणार आहोत, ते म्हणजे प्रश्नार्थी वाक्य, क्वेश्चन्स। काही क्वेश्चन्स या ठिकाणी आपण पाहूयात, म्हणजे प्रश्नार्थी वाक्य। तू कुठे राहतोस, व्हेअर डू यू लिव्ह। तू कुठे राहतोस, व्हेअर डू यू लिव्ह। प्रश्नार्थक वाक्यात एक प्रश्न विचारलेला असतो। तू पोहू शकतोस का, कॅन यू स्विम। तू पोहू शकतोस का, कॅन यू स्विम। आणखी काही प्रश्नार्थक वाक्य या ठिकाणी पाहूयात। हे पुस्तक कुणी लिहिले, हू रोट धिस बुक। हे पुस्तक कुणी लिहिले, हू रोट धिस बुक। काही प्रश्नार्थक वाक्याचे उदाहरणे पाहत आहोत। तुला द्राक्षे खायला आवडतात का, डू यू लाईक टू ईट ग्रेप्स। डू यू लाईक टू ईट ग्रेप्स। तुला द्राक्षे खायला आवडतात का। तुझे नाव काय आहे, व्हॉट इज युअर नेम। तुझे नाव काय आहे, व्हॉट इज युअर नेम। यानंतर वाक्याचा तिसरा प्रकार आपण पाहणार आहोत, ते म्हणजे आज्ञार्थी वाक्य। आज्ञार्थी वाक्य म्हणजे कमांड्स। काही आज्ञा या ठिकाणी पाहूयात। आज्ञार्थी वाक्य, इकडे ये, कम हिअर। खिडकी बंद कर, क्लोज द विंडो। काही आज्ञार्थी वाक्याची उदाहरणे या ठिकाणी आपण पाहत आहोत। मला पाणी दे, गिव्ह मी वॉटर। मला पाणी दे, गिव्ह मी वॉटर। गरम शेगडीला स्पर्श करू नकोस, डोंट टच द हॉट स्टोव। डोंट टच द हॉट स्टोव। चित्रे मोजा, काउंट द पिक्चर्स। यानंतर आपण वाक्याचा चौथा प्रकार पाहणार आहोत, ते म्हणजे उद्गारार्थी वाक्य, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स किंवा एक्सक्लेमेशन्स। व्हॉट अ ब्युटिफुल फ्लॉवर इज दिस। काय सुंदर फूल आहे हे, व्हॉट अ ब्युटिफुल फ्लॉवर इज दिस। किती उंच बिल्डिंग आहे ही, हाऊ टॉल दिस बिल्डिंग इज। हाऊ टॉल दिस बिल्डिंग इज। व्हॉट अ टॅलेंटेड गर्ल शी इज। व्हॉट अ टॅलेंटेड गर्ल शी इज। या ठिकाणी आपण वाक्याचा चौथा प्रकार म्हणजे उद्गारार्थी वाक्य पाहत आहोत। व्हॉट अ ब्युटिफुल सनसेट। व्हॉट अ ब्युटिफुल सनसेट। अशा प्रकारे या व्हिडिओत आपण वाक्यांचे 4 प्रकार आणि त्यांची काही उदाहरणं पाहिलीत। जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा, जेणेकरून आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याकडून प्रेरणा मिळेल। थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.